कढईत तेल तापलेलं आहे, मोहरी आणि जिरं घातलेलं आहे मी आता कढईमध्ये. चांगलं तडतडून झालेलं आहे ते. आता त्याच्यामध्ये हिरवी मिरची टाकली आहे. 2 हिरव्या मिरच्या आधी चिरून ठेवलेल्या होत्या. आता त्याच्यामध्ये आपण लसूण टाकतोय. 2 लसणाच्या कळ्या घेतल्या होत्या. त्यामध्ये हिंग. आता आपण टाकूया बारीक चिरलेला कांदा आणि या सगळ्यांना एकत्र चांगलं परतून घेऊया. छान पद्धतीने परतून झालेलं आहे आपलं. आता आपण यामध्ये टाकूया बारीक चिरलेला एक टोमॅटो. कांदा, लसूण आणि मिरची या सगळ्यांना छान परतून घ्यायचं आहे. आपण गॅसची फ्लेम मीडियम टू हाय वरती ठेवू शकतो. आता यामध्ये आपल्याला सगळे आपले मसाले, रेग्युलर मसाले टाकायचे आहे. यामध्ये तिखट, धने पावडर, गरम मसाला आणि मी याच्यामध्ये किचन किंग या मसाल्याचा उपयोग केलेला आहे. आता आपण हे परत सगळं एकजीव करून घेऊया. हे मिश्रण आपल्याला 1 मिनिटापर्यंत व्यवस्थित शिजवून घ्यायचं आहे. तुम्ही बघू शकता तेलाला हलके हलकेसे बुडबुडी येत आहेत आणि बाजूनी तेल सुटतंय कढईला. याचाच अर्थ की आपलं मिश्रण व्यवस्थित शिजतंय. तुम्ही एक टोमॅटोची फोड बाजूला घेऊन चेक करू शकता की व्यवस्थित शिजलेलं आहे की नाही. दिसतंय आपल्याला की आपलं मिश्रण व्यवस्थित शिजलेलं आहे. डाळ ही रात्रीसाठी खूप चांगली असते, शरीरासाठी देखील चांगली असते आणि रात्रीच्या जेवणात डाळ, तडकीवाली डाळ बेस्ट ऑप्शन आहे. आता याच्यामध्ये आपण डाळ टाकून घेऊया. ही शिजलेली आहे ऑलरेडी. डाळ टाकलेली आहे मी, अर्थातच वरण टाकलेलं आहे. आता आपण याच्यामध्ये आपल्या आवश्यकतेनुसार पाणी टाकतोय. तुम्हाला जितकी डाळ घट्ट हवी आहे किंवा सैलसर हवी आहे अशा रीतीने तुम्ही त्याच्यामध्ये पाणी ॲड करू शकता. मी पाणी ॲड केलेलं आहे आणि आता या सगळ्यांना मी एकत्र परत छान घोटून घेणार आहे, मिक्स करून घेणार आहे. तुम्ही बघू शकता किती छान व्यवस्थित पद्धतीने आपली डाळ, आपला मसाला हे सगळं व्यवस्थित शिजतं आहे आणि एकत्र होतं आहे. आणि डाळीचा रंग, आपल्या वरणाचा, तडकेवाली डाळचा रंग पण बघा किती सुंदर आलेला आहे. व्यवस्थित मी त्याला एकत्र करून घेतलेला आहे. आता याच्यामध्ये मी टाकणार आहे बारीक चिरलेली कोथिंबीर. कोथिंबीर टाकल्यानंतर अजूनच रंग खोलून आला आहे डाळीचा. याच्यामध्ये आपण आपल्या चवीनुसार मीठ ॲड करूया आणि आता हिला छान 2 ते 3 मिनिटावरती मस्त एक उकळी काढून घेऊया. जशी जशी डाळ उकळायला लागते, आपलं वरण जसं जसं उकळायला लागतं, तडकेवाली डाळ आपली जशी जशी उकळायला लागते तसा खूप सुगंध, छान असा सुवास यायला लागतो. यामध्ये मी 2 आपलं घरचं शुद्ध तूप असतं ते ॲड करते आहे. याच्याने खूप छान फ्लेवर येतो